सलामीची जोडी मैदानात सचिन दोपटे मूर्ती लहानपण कीर्ती महान आणि राजेश यंगस्टार. बॉलर कोण आहे? प्रथमेश मराठे वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येताना मारा करणार आहेत ते पाहूया आता. जर्सी नंबर 7 पावलांचा रणप घेताना बॉलिंग मार्क वरती सज्ज. स्ट्राइक वरती सचिन दोपटे आणि नॉन स्ट्राइकला राजेश. प्रथमेश पंचाने गाड घेतलेला आहे पंचांकडनं आणि पाहूया आता पहिलं षटक प्रगतीवरती. प्रथमेश मारा करणार आहे तो सचिन साठी. सचिन संदीप कोळी साहेब यांचे सत्कार केले जातील. चांगले उत्कृष्ट गायक आहेत, एक नमन कलाकार आहेत आणि खूप काही त्यांच्यावर कला आहे आणि चांगले व्यक्तिमत्व संदीप कोळी साहेब. डीजे मास्टर सुंदर अशी गाणी वाजवताना मंत्रमुग्ध करतात प्रेक्षकांसाठी. प्रथमेश सचिन साठी सुंदर तटवलेला चेंडू सन्मान देतोय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव जातोय चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रथमेश आपल्या संघासाठी भालावली या संघाकडून आणि कोंडेतड टीमचं नाव काय ते? गांगो गांगो ना. श्री गांगो 11 कोंडेतड. पाहूया सचिन. प्रथमेशचा पुढील चेंडू सचिन साठी आणि इथे मात्र बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या दस्तानामध्ये पहिला झटका मिळतो सचिनच्या स्वरूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रथमेश आपल्या संघाला पहिला झटका देतोय सचिनच्या स्वरूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि तितकेच चांगलं विकेट किपिंग करतायत ते. निवृत्ती नावाला साजेल अशी. आणि आता आले ते परेश. सचिनची जागा घेण्यासाठी आलेले ते परेश. पाहूया पी वर्सेस पी. प्रथमेश वर्सेस परेश. सुंदर अशी गोलंदाजी करताना पुढील चेंडू आणि सुंदर असा तटवलेला चेंडू आणि एक चोरटी धाव घेण्यात यश आलेले आहे. संघाची धावसंख्या होते 1. सुंदर असं मापक गोलंदाजी करताना श्री गांगो 11 पहिल्या षटकामध्ये प्रगतीवरती असताना धावसंख्या फक्त 1. गडी गमावलाय तो 1. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी भालावली वर्सेस कोंडेतड हा असलेला सामना. आणि आता पाहूया राजेश. प्रथमेशाचा पुढील चेंडू राजेश याला आणि हा इथे मात्र हुक केलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. सुंदर असा खणखणीत षटकार राजेश याच्या बॅट मधून निघालेला आहे आणि इथे मात्र चांगला स्टार्टअप मिळतोय संघाला. संघाची धाव सगळ्यात धपाट्याने वाढताना 7 वरती. फलंदाजी प्रथमेश याचा पुढील चेंडू आणि इथे मात्र सुंदर असा तटवलेला चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावेसाठी खणखणीत चौकार आणि इथे मात्र
चौकार हाणलाय तो राजेश याने. आणि मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असेल. परेश जरा बॉल चेक करताना पाहूया कमबॅक करतोय का प्रथमेश. पुढील चेंडू सुंदर लटवलेले चेंडू थोडस मिसफिल्ड होत आहे आणि एक धाव चोरण्यात यश येते. ती राजेश आणि परेशाला धावसंख्या होते 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. गडी गमावला तो एक. सुंदर अशी फलंदाजी करताना राजेश वैयक्तिक 11 धाव्यांवरती. आणि पाहूया आता उदयराज नावात आहे उदय. बघूया आता राज करतो का. मारा करणार आहे राजेश याला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली राजेश याने आणि पेवलिन मधूनच सेट होऊन आलेले दिसत आहेत राजेश. उदयराज वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येताना मारा करण्यात येतो राजेश याला. सुंदर अशी आक्रमक फलंदाजी करताना राजेश. आता बघूया कसा उदयचा समाचार घेतोय आणि उदय काय करतोय. सुंदर चेंडू हवेमध्ये पायर आहे. 2 खेळाडू धावतात मागे. 1 रन पूर्ण केलाय दुसऱ्या धावेसाठी. दुसरा रन पण पूर्ण केलाय. तिसऱ्या रन साठी मना केलाय ते राजेश यांनी. आणि सुंदर असा पहिला चेंडूवरती 2 धावा चोरण्यात यश आले. धावसंख्या होते 14 आणि वैयक्तिक 13 धाव्यांवरती राजेश. उदयाचा चेंडू सुंदर होता मात्र तिकडे क्षेत्ररक्षण पॉवर प्ले असल्यामुळे पॉवर प्ले संपलेला आहे. अच्छा तिथे क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा चोरण्यात यश. हवेमध्ये फायर होता चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक नसल्यामुळे 2 धावा चोरण्यात यश आलाय. आणि आता पुढील चेंडू उदयचा राजेशसाठी. सुंदर पोलवलेला चेंडू आणि जसा निखळता एखादा तारा तुटावा वैयक्तिक 19 धावा. राजेश आक्रमक ठरताना उदय पाहूया कमबॅक करतोय का. आणि इथे मात्र हातातून चेंडू सुटलेला आहे. डेड बॉल घोषित केलं जात आहे. होत असं राजेश पंचक्रोशी नावाजलेला राजापूर कोंडेतडचा हा एक खेळाडू. उदयाचा पुढील चेंडू आणि फुलटा चेंडू फायर हवेमध्ये फायर आहे. 6 सीमारेषा पार. जेवढा चेंडू वेगाने आला तेवढाच वेगाने टोलवलाय राजेशाच्या बेट मधून. आणि इथे धावसंख्या वाढताना झपाट्याने वाढते 26 आणि वैयक्तिक धावसंख्या होते 25. राजेश वन मॅन शो या सामन्याला सुंदर स्थितीमध्ये नेताना आपल्या संघाला सुंदर स्थितीमध्ये नेताना आणि उदयाचा पुढील चेंडू राजेश याला. आणि पुन्हा एकदा राजेशाच्या बॅट मधून निघालेला षटकार आणि इथे मात्र
यांच्याकडून पाहूया. आणि इथे मात्र हॅट्रिक हुकलाय, परंतु चांगला तटवलेला चेंडू, सुंदरसा कमबॅक केलाय. मात्र इथे थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा चोरण्यात यश आले राजेश. अच्छा, हॅट्रिक झालेली आहे आणि त्यांनी 500 रुपये घेऊन जायचे जाताना. आणि स्कोर होतोय 34. आणि पाहूया काही चेंडू शिल्लक या षटकातील. नो सॉरी, आणि कॅच उडलेला आहे. नो चेंडू आहे, फ्री हिट आहे. चांगलं जीवदान मिळाले राजेश याला. आणि पाहूया पुढच्या षटकामध्ये राजेश किती धाव वसूल करणार आहेत. आणि खरोखरच इथे भाग्याची साथ घेऊन आले ते राजेश, देव गांगोचा आशीर्वाद घेऊन. आणि आता परेश मला वाटतं पहिला चेंडूचा सामना करणार आहेत. दुसरा चेंडू, सॉरी. सुंदर कमबॅक केलेला आहे. इथे मात्र धावा पाहिजे होत्या आणि इथे ओव्हर संपलेल्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36. गडी गमावला तर 1. मालवणी गावची ही जबरदस्त अशी संघ आहे आणि त्याचा जो संघनायक आहे तो स्वतः आता बॉलिंग मार्क वरती दिसतोय. तो निवृत्ती भोसले, नाव मोठं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असू दे, राजापूर तालुक्यामध्ये असू दे, भालावडी गावामध्ये असू दे, एक शिक्षकाचा जो पेशा आहे त्याचा, आणि शिक्षक असून सुद्धा क्रिकेटचं भरभरून प्रेम करून आज क्रिकेटच्या नावावरती क्रिकेटवरती जो त्याने प्रेम दाखवलं आहे आणि त्याच्यामुळे आज त्याचं नाव लौकिक झालेलं आहे. असा हा निवृत्ती भोसले आपल्या बॉलिंग लाईन वरती आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरे षटक येताना निवृत्ती मारा करणार राजेश याला. सुंदर चेंडू आणि ते मात्र दुसरा धक्का मिळतो राजेश याच्या स्वरूपामध्ये. थोडासा आक्रमक होता राजेश, परंतु इथे धावांवरती अंकुश लावलाय ते निवृत्ती. आता वैभव यांनी तारीफ केलेली होती निवृत्तींची. खरोखरच नावाला साजेल असे गोलंदाज सुंदर गोलंदाजी. राजेशची बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच सर्वांचे टाळ्या वाजवायचे. काय फलंदाजी केली, वन मॅन शो केला होता राजेशने. चांगली फलंदाजी केली राजेश. थोडासा चांगल्या म्हणजे असा चेंडू म्हणजे फुलटा चेंडू होता, षटकार मारू शकला असता, परंतु बाद झाला त्यावरती. आणि थोडासा दिशाहीन चेंडू वाईट डिक्लेअर पंच यांच्याकडून. अतिरिक्त धावेने धावसंख्या होते 37. निवृत्ती पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज. अक्षयाला सुंदर चेंडू आणि फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. उदयराज यांच्या हातामध्ये जाताना चेंडू समावतोय आणि ते मात्र सुंदर अशी गोलंदाजी करताना निवृत्ती आपल्या संघासाठी थोडासा धावांवरती अंकुश लावलेला आहे. आणि सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर टटवलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र इथे 2 धावा चोरण्यात यश आले ते अक्षयाला. 2 धावेने धावसंख्या होते 39. सुंदर गोलंदाजी, तितकंच चांगले क्षेत्ररक्षण बॉर्डर लाईन वरती बालावली या संघाकडून. तिसरे षटक अजूनही प्रगतीवरती. अक्षय निवृत्ती याचा पुढील चेंडू अक्षयसाठी. सुंदर चेंडू आणि निर्धाव जातोय. विकेट किपर उदयराज सुंदर अशी कामगिरी बजावताना यशींच्या मागे. आणि इथे मात्र खरोखर अशी माफक गोलंदाजी करताना निवृत्ती, जसं वैभवने तारीफ केली असंच गोलंदाज. आणि इथे मात्र काय होते कोणाला कळत नाहीये, पण चेंडू मात्र जातोय निर्धाव. थोडासा स्लोवर स्पिन टर्न होतोय बॉल आणि फलंदाजाला काही समजत नाहीये. सुंदर गोलंदाजी मानावी लागेल. आणि इथे सुंदर टोलवलेला चेंडू आणि इथे कॅच होऊ शकला असता, परंतु 2 धावेमध्ये रूपांतर होते त्याचं. 2 धावेने धावसंख्या होते 41. आणि इथे तिसरं षटक
संपलेला आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 41. श्री गांगोई इलेव्हन या संघाची. आणि मला वाटतं आता शेवटचं षटक आणि हाणामारीचे षटक राज नार्वेकर आपल्या संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय. राज शेवटचं षटक घेऊन येताना राज मारा करणार आहे तो परेशसाठी. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि ते मात्र खणखणीत चौकार. 4 चेंडू द्या चेंडू. आणि सुंदर अशी फलंदाजी करताना परेश. राज पुन्हा एकदा बॉलिंग वरती सज्ज. मारा करणारा तो परेश याच्यासाठी. पाहूया पुढील चेंडू. परेश फॉलो थ्रूचा वापर घेताना इथे मात्र निर्धाव जातोय. सुंदर असं कमबॅक केलाय तो राज याने. लिटिल गोलंदाज उगवता सितारा राज नार्वेकर. परेश पाहूया राज यांचा पुढील चेंडू. मारा करणार तो परेश याच्यासाठी. सुंदर चेंडू आणि तितका टोलवलेला पाहूया इथे. आणि इथे मात्र मॅक्झिमम मिळतोय षटकार. आणि संघाचं अर्धशतक 51 धावा लागलेले आहेत फलकावरती. आणि राजेश नंतर परेश टाळ्या वाजवायच्या आहेत. पुन्हा एकदा सुंदर ठेवलेला चेंडू हवेमध्ये फायर आहे. आणि हा मात्र मला वाटतं षटकारच्या पण बाहेर मारलेला चेंडू. इथे 8 धावा द्यायला पाहिजे परंतु आपल्याकडे 6 धावांचा अंकुश आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर खणखणीत षटकार पाहायला मिळतोय परेशाच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. धावसंख्या झपाट्याने वाटताना 57 वरती. आणि मात्र इथे राजापूरची गंगा खरोखरच अवतरली आहे. आणि सुंदर असं कमबॅक केला आहे. सुंदर चेंडू होता. आणि शेवटचा चेंडू आहे का? शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. डॉट जातो मॅक्झिमम बसते का षटकार पाहूया. परेश फुलटॉस चेंडू हवेमध्ये फायर आहे. आणि इथे मात्र 2 धावा चोरण्यात यश आलेलं पाहूया. आणि 2 धावेने समाधान मानावं लागते. संघाची धाव संख्या होते 59. सुंदर अशा धावसंख्या उभारलाय. धावसंख्येचा डोंगर उभारलाय. आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून दिली आहे परेश आणि राजेश. 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते भालावली या संघासमोर.
आमच्या तालुक्याची शान आहे राजापूर युवा प्रतिष्ठान आमच्या तालुक्याची शान काय ते ओके सलामाची जोडी मैदानात आपला एक एक प्रतिनिधी इकडे पाठवा सचिन आपला एक प्रतिनिधी पाठवा इकडे कोंडेताड लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे बॅटिंग राहुल नार्वेकर आणि निवृत्ती स्ट्राईकला निवृत्तीने नॉन स्ट्राईकला राहुल आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन आलाय तो राजेश